नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य एमपीएससी क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचे महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2018-19 साठी कोणत्या राज्याला द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार मिळाला आहे? तर नुकतंच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचं वितरण पार पडलेलं आहे आणि यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जो राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा महाराष्ट्र याचं योग्य उत्तर आहे. तर दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून दिले जातात. आता हे जे पुरस्कार आहेत ते कोरोनामुळे 2 वर्ष देण्यात आले नव्हते, त्यामुळे यावर्षी 2018-19 या वर्षाकरिता राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार देण्यात आलेले आहेत. मग उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि 2018-19 मधील पर्यटन क्षेत्रामधील कामगिरीसाठी यावर्षी एकूण 81 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आता यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्यांच्या क्रमवारीमध्ये जर आपण पाहिलं, म्हणजे सर्वोत्कृष्ट राज्यांचे जे पहिले 3 पुरस्कार आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार उत्तराखंड या राज्याला मिळाला, दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आणि तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार जो आहे तो तेलंगणा या राज्याला मिळाला आहे. अशा प्रकारे पहिलं, दुसरं आणि तिसरं म्हणजे उत्तराखंड, महाराष्ट्र, तेलंगणा हे 3 राज्य पाठ करून ठेवायचे आहेत. त्यानंतर महाराष्ट्राला हा जो पुरस्कार आहे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार तो पहिल्यांदाच मिळालेला आहे आणि महाराष्ट्राला या पुरस्कारांमध्ये एकूण 9 पुरस्कार मिळालेले आहेत. तर ह्या सर्व गोष्टी या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे, तर आयसीसीनं क्रिकेटमध्ये केलेले नवीन बदल कधीपासून लागू होणार आहेत? आता आयसीसीनं क्रिकेटमध्ये काही नवीन बदल केलेले आहेत, तर ते नवीन बदल कधीपासून लागू होणार आहेत अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2022 पासून हे बदल जे आहेत ते लागू होणार आहेत, म्हणून पर्याय क्रमांक पहिला 1 ऑक्टोबर 2022 याचं योग्य उत्तर आहे. आता या आयसीसीने केलेल्या नवीन बदलांच्या बाबतीमध्ये आपण माहिती घेऊया. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हा निर्णय घेतलेला आहे आणि हे जे नवीन बदल आहेत ते 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत आणि या बदललेल्या नियमानुसार यंदाचा T20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. मग हे नियम बदलणारी एक समिती होती आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि जे की सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष देखील आहेत, हे लक्षात ठेवा. आणि यांच्या नेतृत्वाखाली या समितीने हे नवीन नियम बनवलेले आहेत. तर आयसीसीचा पहिला नियम आहे, झेलबाद झाल्यावर फक्त नवीन फलंदाजच या ठिकाणी आता फलंदाजी करू शकणार आहे. म्हणजेच काय, तर पूर्वी काय व्हायचं की एखादा खेळाडू जर झेलबाद झाला तर त्यावेळेस रनिंग करायचे ते रनसाठी आणि मग त्यांनी क्रीज जर क्रॉस केलं एकमेकांना तर जो त्या बॅटर साईडला असेल तो फलंदाज त्या ठिकाणी बॅटिंगला उभा राहायचा. म्हणजेच आउट झालेला फलंदाज जर बॉलर साईडला आलेला असेल तर त्या जागेवरती नवीन येणारा फलंदाज बॉलर साईडला थांबायचा आणि जुना जो फलंदाज क्रीज वरती होता, जो की आता वरती गेलेला असतो, म्हणजेच विकेट किपरच्या साईडला गेलेला असतो, तो बॅटिंग करायचा. आता तसं होणार नाही. तर आता यांनी क्रीज जरी ओलांडलेला असेल तरी सुद्धा नवीन आलेला बॅटरच बॅटिंगच्या साईडवरती उभा राहणार आहे, म्हणजेच तो बॅटिंग करणार आहे. यानंतर दुसरा नियम आहे, चेंडूवर लाल लावण्यास बंदी आहे. त्यानंतर तिसरा नियम म्हणजे बॅटरला स्ट्राईक घेण्यासाठीचा जो कालावधी आहे तो आता कसोटी आणि एकदिवसीय सामन्यामध्ये 2 मिनिटांचा केलेला असून T20 क्रिकेटमध्ये 90 सेकंद एवढा केलेला आहे. आता हे कसोटी आणि एकदिवसीय 2 मिनिटं आणि T20 मध्ये 90 हे पाठ करा, कारण की याच्यावरती प्रश्न विचारला तर हा कालावधी आपल्याला विचारला जाण्याचा चान्स जास्त आहे, कारण की यामध्ये प्रश्न चुकण्याचा चान्स जास्त असतो. तर ते 2 मिनिटं आणि 90 सेकंद लक्षात ठेवा. चौथा नियम काय आहे, तर एखाद्या फिल्डरने जर चूक केली तर त्याच्या परिणामी त्याचं पेनल्टी म्हणून बॅटरला त्याच्या धावा दिल्या जाणार आहेत. आता याचं कारण असं आहे की ज्यावेळेस एखादा फटका मारला जातो आणि त्यामध्ये रनिंग करताना बॉलर असेल किंवा एखादा फिल्डर असेल तो बॅटरच्या रनिंगच्या मध्ये मध्ये करतो, तर त्या ठिकाणी अशा प्रकारची जर चूक झाली किंवा अशा प्रकारचं गैरवर्तन झालं तर त्याच्या परिणामी बॅटरला त्याच्या धावा दिल्या जाणार आहेत. त्यानंतर खेळपट्टीवरूनच फलंदाजी करावी लागणार आहे. म्हणजेच काय, तर बॉलर ज्यावेळेस बॉल टाकतोय
त्यावेळेस त्याने बॉल अशा प्रकारे टाकावा की त्याला खेळपट्टीच्या बाहेर जाता कामा नये, आणि जर बॅटर त्या खेळपट्टीच्या बाहेर गेला तर त्याचा परिणामी तो बॉल एक तर डेड बॉल दिला जाईल किंवा नो बॉल दिला जाईल. अशा प्रकारचा हा एक नवीन नियम आहे. त्यानंतर 6वा नियम म्हणजे वन डे मध्ये स्लो ओव्हर रेटचा नियम देखील लागू केलेला आहे. आणि 7वा नियम म्हणजे नॉन स्ट्रायकिंग बॅटरनं जर बॉलर बॉल टाकत असताना क्रीज सोडलं तर त्याला आता धावबाद मानलं जाणार आहे. जे की आपण बॅकग्राऊंड फोटोमध्ये पाहतो की रविचंद्र अश्विन अशा प्रकारे बऱ्याच खेळाडूंना धावबाद केलं होतं. तर त्या प्रकारचा तो नियम आहे की बॉल टाकताना जर एखादा बॅटर क्रीज सोडत असेल बॉलर साईडचं, तर त्याला बॉलर आउट करू शकणार आहे. तर अशा प्रकारे आयसीसीचे महत्वाचे 7 नियम आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. नुकतीच केंद्र सरकारनं एकूण किती दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे? तर नुकतंच केंद्र सरकारनं PFI सह एकूण 9 दहशतवादी संघटनांवरती बंदी घातलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 9 या संघटना आहेत, हे लक्षात ठेवा. आणि आता आपण या संघटनांबद्दल माहिती घेऊया. तर PFI म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, या संघटनेवरती केंद्र सरकारनं 28 सप्टेंबर 2022 ला 5 वर्षांची बंदी घातलेली आहे. आता PFI सह त्याच्या संबंधित इतर 8 संघटनांवर देखील 5 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. आणि या संबंधीचं निवेदन कोणी प्रसिद्ध केलेलं आहे तर केंद्रीय गृह मंत्रालयाने हे निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे. आता हे गृह मंत्रालय लक्षात ठेवा, कारण की याच्याशी संबंधित मंत्रालय कोणता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा एकूण संघटना किती असाही प्रश्न विचारला जाईल, किंवा किती वर्षाची बंदी घातली असाही प्रश्न विचारला जाईल, किंवा या बंदीची तारीखही विचारली जाईल. म्हणजे आयोगाच्या मनावरती आहे की प्रश्न कसा विचारायचा किंवा प्रश्न घ्यायचा की नाही, हे आयोग ठरवल. आपण फक्त त्या पद्धतीची तयारी करून जाणं आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर या संघटनेवर बंदीची कारणं आपण पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाला कट्टरतावादाकडे वळवणं, किंवा आयसिस सारख्या दहशतवादी संघटनेशी संबंध ठेवणं, त्यानंतर धार्मिक भावना भडकावणं, त्यानंतर स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया आणि जमातुल मुजाहिदीन बांगलादेश या बंदी घातलेल्या संघटनांचे सदस्य या संघटनांचे संस्थापक होते. म्हणजेच हेच लोक पहिल्यांदा ह्या संघटना बंद झाल्या, त्या बंद झाल्या म्हणून यांनी दुसरी संघटना उभी केली, आणि त्याच लोकांनी उभी केली जे लोक त्या पहिल्या संघटनेचे सदस्य होते. म्हणून या संघटनांवरती बंदी घालण्यात आलेली आहे. आणि यांच्याकडून अनेक राज्यांमध्ये हिंसक कारवाया देखील घडून आणण्यात आलेल्या आहेत. म्हणून PFI वरती केंद्र सरकारनं बंदी घातलेली आहे. आता PFI चं पूर्ण नाव काय आहे तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर बंदी घातलेल्या इतर ज्या संघटना आहेत त्यामध्ये कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया आहे, रिहाब इंडिया फाउंडेशन आहे, त्यानंतर ऑल इंडिया इमाम काउन्सिल आहे, त्यानंतर नॅशनल कॉन्फरेशन ऑफ ह्युमन राईट ऑर्गनायझेशन्स आहे, नंतर नॅशनल वुमेन्स फ्रंट आहे, त्यानंतर ज्युनियर फ्रंट आहे, त्यानंतर एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आहे, आणि रिहाब फाउंडेशन ही केरळची एक संस्था आहे. तर अशा प्रकारच्या या संस्था आहेत त्यांच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. तर यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे, SARS-CoV-2 या विषाणूचा नवीन प्रकार असणारा खोस्टा-2 हा विषाणू कोणत्या देशामध्ये आढळलेला आहे? तर आता SARS-CoV-2 म्हणजे कोविड सारखाच नवीन विषाणू आता आलेला आहे, त्याचं नाव आहे खोस्टा-2, जो की रशियामध्ये आढळलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 रशिया याचं योग्य उत्तर आहे. आता हा जो विषाणू आहे याच्या बाबतीत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. हा विषाणू मूळतः रशियामध्ये वटवागळामध्ये आढळलेला आहे. पहिला म्हणजे कोणत्या प्राण्यात आढळला असाच प्रश्न आपल्याला पडतो. तर हा वटवागळामध्ये आढळला, रशियामध्ये आढळला. त्याच्यानंतर हा जो विषाणू आहे तो मानवांना संक्रमित करू शकतो, हा एक महत्वाचा मुद्दा. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, सध्या कोविड-19च्या ज्या लशी आहेत त्या या विषाणूच्या विरुद्ध काम करत नाहीत. त्यामुळे हा विषाणू अत्यंत धोकादायक मानला जात आहे. त्यानंतर अमेरिकेमधील वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठामधील जे संशोधक आहेत त्यांनी या विषाणूला खोस्टा-2 असं नाव दिलेलं आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि पुढचं म्हणजे त्याचे वैशिष्ट्य पहा. वैशिष्ट्यामध्ये पहिलं म्हणजे या विषाणूमध्ये स्पाइक प्रोटीन्स आढळून आलेले आहेत. दुसरं म्हणजे मानवी पेशींना तो संक्रमित करू शकतो. तिसरं वैशिष्ट्य, SARS-CoV-2 लस घेतलेल्या लोकांच्या रक्तद्रव्यामध्ये व प्रतिद्रव्यामध्ये उपचार पद्धतीला तो दाद देत नाही. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य म्हणजे खोस्टा-2 व SARS-CoV-2 हे दोन्ही विषाणू सर्बेको व्हायरस या उपश्रेणीचे सदस्य आहेत. आता हे सर्बेको व्हायरस एक लक्षात ठेवा, कारण की ही श्रेणी देखील विचारली जाऊ शकते. विज्ञानामधून आपल्याला याच्यावरती प्रश्न नक्की विचारला जाईल. तर हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे तर भारताचे दुसरे CDS म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? आता हा प्रश्न पाठ करायचा आहे, कारण की हा प्रश्न फिक्स परीक्षेला येणार आहे. तर याचं उत्तर काय आहे तर अनिल चव्हाण यांची भारताचे दुसरे CDS म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता अनिल चव्हाण यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. अनिल चव्हाण हे भारताचे निवृत्त लेफ्टनंट जनरल आहेत आणि त्यांची आता नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आता त्यांची नियुक्ती कधी करण्यात आली तर 28 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र सरकारनं अनिल चव्हाण यांची नियुक्ती संरक्षण दल प्रमुख या पदावरती केलेली आहे. आणि आता त्यांनी पदभार स्वीकारायचा बाकी आहे हे पण लक्षात ठेवा. आणि लेफ्टनंट जनरल चव्हाण हे देशाचे दुसरे सीडीएस आता बनणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि यासोबतच केंद्राच्या संरक्षण विषयक विभागाचे ते सचिव देखील बनणार आहेत. आणि यानंतर सीडीएस पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर चव्हाण यांना जनरल पदाचा दर्जा प्राप्त होणार आहे. म्हणजे ते निवृत्त होताना लेफ्टनंट जनरल होते हे लक्षात ठेवा, आणि आता ते जनरल पदाचा दर्जा त्यांना या पदाचा कारभार हाती घेतल्याच्या नंतर प्राप्त होणार आहे. अशा प्रकारची पहिलीच नियुक्ती आहे की निवृत्तीनंतर परत त्यांना सेवेमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तर सीडीएस पदावरती निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच ज्या व्यक्तीला नियुक्ती दिली ते म्हणजे अनिल चव्हाण हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांच्या रूपानं गुरखा रेजिमेंट मधून संरक्षक दलात दुसरे सीडीएस लाभलेले आहेत. म्हणजे या अगोदरचे गुरखा रेजिमेंटचेच आपले बिपिन रावत हे होते, आणि आता गुरखा रेजिमेंट मधूनच अनिल चव्हाण यांना सीडीएस बनवण्यात आलेलं आहे. आणि भारताचे पहिले सीडीएस कोण होते तर जनरल बिपिन रावत होते, जे की गुरखा रेजिमेंटचेच होते. त्याच्यानंतर रावत हे देखील उत्तराखंडचे होते, आणि आता अनिल चव्हाण देखील उत्तराखंडचेच आहेत. तर अशा प्रकारे अनिल चव्हाण यांच्याबाबत माहिती लक्षात ठेवा. आणि त्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ऑफ इंडियन आर्म फोर्सेस या पदाबद्दल देखील आपण माहिती घेऊया. यालाच सीडीएस असं म्हणतात. तर याची निर्मिती जी आहे ती 1 जानेवारी 2020 ला करण्यात आली होती, आणि याचा कार्यकाळ 3 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंत असतो. त्यानंतर हे जे पद आहे ते कोणाला जबाबदार असतं म्हणजे कोणास रिपोर्टिंग करतं तर भारताचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांना सीडीएस न रिपोर्टिंग करायची असते. आणि भारताचे पहिले सीडीएस कोण होते तर जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले सीडीएस होते. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे नवीन अटर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता भारताचे नवीन महान्यायवादी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे, ती म्हणजे आर व्यंकटरामणी यांची. म्हणून पर्याय क्रमांक 4 आर व्यंकटरामणी याचं योग्य उत्तर आहे. तर आर व्यंकटरामणी हे ज्येष्ठ वकील आहेत. त्यांची 3 वर्षासाठी भारताचे नवीन अटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि सध्या भारताचे जे अटर्नी जनरल आहेत के वेणुगोपाल त्यांच्याकडून ते 1 ऑक्टोबर 2022 पासून पदभार स्वीकारणार आहेत. कोण पदभार स्वीकारणार आहेत तर आर व्यंकटरामणी. आणि विद्यमान अटर्नी जनरल के वेणुगोपाल हे 91 वर्षांचे असून त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबरला संपणार आहे. म्हणजेच आज त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. आता आर व्यंकटरामणी यांची नियुक्ती व्हायच्या अगोदर सरकारनं देशातील सुप्रसिद्ध वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना ही ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली होती. यानंतर आता पुढचा प्रश्न देखील महान्यायवादी यांच्यावरतीच आहे, तो आपण पाहूया. आर व्यंकटरामणी यांची भारताचे कितवे महान्यायवादी म्हणून नियुक्ती झाली आहे? प्रश्न काय आहे तर आर व्यंकटरामणी आता भारताचे कितवे महान्यायवादी आहेत? तर ते भारताचे 16वे महान्यायवादी आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 16वे महान्यायवादी हे लक्षात ठेवा. आणि आता महान्यायवादी या पदाबद्दल आपण माहिती घेऊया. तर महान्यायवादी जो असतो तो भारत सरकारचा मुख्य कायदेशीर सल्लागार असतो, आणि न्यायालयामध्ये भारत सरकारचा तो मुख्य वकील असतो. आणि त्याची जी नियुक्ती असते ती राज्यघटनेच्या कलम 76 अन्वये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते. आणि त्याचं पद जे आहे ते राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार अवलंबून असतं. म्हणजेच राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो ते पद धारण करतो. आणि म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेच्या आहेत. त्यानंतर पुढचं म्हणजे भारताचे पहिले महान्यायवादी आपल्याला माहित असले पाहिजे, ते होते मोतीलाल चिमनलाल. आणि त्यानंतर अलीकडील काळातील महान्यायवादी आपण पाठ करून ठेवायचे आहेत. मागचे 4 महान्यायवादी आपल्याला पाठ असले पाहिजे. त्यामध्ये गुलाम यसाजी वहानवटी ते 13वे महान्यायवादी होते. त्यानंतर मुकुल रोहतगी 14वे महान्यायवादी. त्यानंतर के वेणुगोपाल हे 15वे महान्यायवादी. आणि आर व्यंकटरामणी हे आता 16वे महान्यायवादी बनणार आहेत 1 ऑक्टोबर 2022 पासून. आता पुढचा प्रश्न पहा. फिफानं कोणत्या भारतीय फुटबॉल खेळाडूचा 3 भागांची विशेष मालिका प्रसिद्ध करून सन्मान केला आहे? आता फिफा कडून भारताच्या सुनील छेत्रीचा 3 भागांची विशेष मालिका प्रसिद्ध करून सन्मान करण्यात आला. म्हणजे त्याच्या आयुष्यावरती आधारित 3 भागाची विशेष मालिका त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे कोणी तर फिफा या संघटनेनं. म्हणून पर्याय क्रमांक 1 सुनील छेत्री याचं योग्य उत्तर आहे. आता सुनील छेत्री बद्दल आपण माहिती घेऊया. तर भारतीय फुटबॉल संघाचा सुनील छेत्री कर्णधार आहे, आणि जगामध्ये सर्वाधिक गोल करणारा तो 3रा फुटबॉलपटू आहे. त्याचा फिफानं 3 भागाची विशेष मालिका प्रसिद्ध करून सन्मान केला आहे. या भागामध्ये सुनील छेत्रीचं करिअर आणि त्याचं आयुष्य दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याचा जीवन प्रवास त्यांनी त्या मालिकेच्या माध्यमातून दाखवलेला आहे. आणि सुनील छेत्री जो आहे तो आतापर्यंत त्यानं 84 गोल केलेले आहेत, आणि तो जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये. मग पहिल्या क्रमांकावरती कोण आहे तर रोनाल्डो आहे. रोनाल्डोनं 117 गोल केले आहेत, आणि लिओनेल मेस्सीनं 90 गोल केले आहेत.
हे दोघं अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि त्यांच्यानंतर आपल्या भारताचा सुनील छेत्री तिसऱ्या क्रमांकावरती आहे. त्याचे गोल आहेत 84. आणि याचबरोबर आपल्याला फिफा बद्दल देखील माहिती घेणं गरजेचं आहे. तर फिफा म्हणजे काय, तर फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन असा त्याचा फुल फॉर्म आहे, तो पाठ करा. कारण की पोलीस भरती असेल किंवा क्लास 3च्या क्लास 4च्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारला जातो आणि त्या ठिकाणी फिफाचा फुल फॉर्म बऱ्याच लोकांकडून चुकण्याचा चान्स असतो. कारण की त्याच्यामध्ये फुल फॉर्म असा आहे की फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन, हे डी असल्यामुळे चुकण्याचे चान्स आहेत, ते पाठ करून ठेवा. त्यानंतर फिफा जी संघटना आहे ती फुटबॉल, बीच फुटबॉल आणि फुटसलची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे, ज्याची स्थापना 21 मे 1904 ला फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी झालेली आहे आणि तिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर स्वित्झर्लंड मधील झ्युरिच या ठिकाणी फिफाचं मुख्यालय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कुनो अभयारण्यामध्ये चित्ता संरक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता जगातला पहिला चित्ता पुनर्वसन प्रकल्प आपल्या भारतामध्ये सुरू झालेला आहे आणि या प्रकल्पासाठी चित्ता संरक्षक म्हणून कुनो अभयारण्याचा जो वन विभाग आहे त्या ठिकाणी वन विभागानं रमेश सिंह सिकरवार यांची चित्ता संरक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला रमेश सिंह सिकरवार याचं योग्य उत्तर आहे. आता हे रमेश सिंह सिकरवार कोण आहे, तर ते कुनो अभयारण्याच्या परिसरामधील गावातील रहिवासी आहेत आणि एकेकाळी रमेश सिंह सिकरवार हे दरोडेखोर म्हणून या भागामध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यामुळे रमेश सिंहाला आजूबाजूच्या परिसरामधील लोक घाबरतात. त्यामुळे चित्ता संरक्षणासाठी त्यांची नियुक्ती करण्याचं कारण हेच आहे की यांना लोक घाबरतील आणि चित्त्यांची शिकार करणार नाहीत, म्हणून चित्ता संरक्षक म्हणून रमेश सिंह सिकरवार यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मग हे चित्ता मित्र जे पद आहे ते त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आता आपल्याला वन लाईनर प्रश्न पाहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दौलताबाद किल्ल्याचं नवीन नाव कोणतं ठेवण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे देवगिरी. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे मागील 4 महिन्यात कोणत्या देशानं श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज दिलं? तर आपल्या भारतानं श्रीलंकेला आतापर्यंत मागच्या 4 महिन्यामध्ये सर्वाधिक कर्ज दिल्यामुळे श्रीलंकेला कर्ज देणाऱ्या यादीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे अमेरिकेमध्ये झालेल्या ग्लोबल क्लीन एनर्जी ऍक्शन फोरम मध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलं? तर याचं उत्तर आहे जितेंद्र सिंग यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. जितेंद्र सिंग हे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. आणि चौथा प्रश्न म्हणजे डेमोक्रॅटिक आझाद या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? तर डेमोक्रॅटिक आझाद हा जो पक्ष आहे तो गुलाम नबी आझाद यांनी स्थापन केलेला आहे. आता यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोण 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत? तर याचं उत्तर होतं देवेंद्र फडणवीस. दुसरा प्रश्न होता, जगातील पहिली ग्रह संरक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रणाली असलेलं DART म्हणजेच डार्ट हे यान नासाकडून नुकतंच कोणत्या लघुग्रहावर धडकवण्यात आलं? तर याचं उत्तर होतं डिमॉर्फस. त्यानंतर तिसरा प्रश्न होता, 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता किंवा विजेता कोण? तर याचं उत्तर होतं आशा पारेख. चौथा प्रश्न होता, आशा पारेख यांचा पहिला चित्रपट कोणता होता? तर याचं उत्तर होतं आसमा. त्यानंतर 5वा प्रश्न होता, भारताचा 76वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर याचं उत्तर होतं प्रणव आनंद. 6वा प्रश्न होता, ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर होतं 4था. 7वा प्रश्न होता, ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर याचं उत्तर होतं व्हिएतनाम. 8वा प्रश्न होता, भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर होतं तेलंगणा. 9वा प्रश्न होता, कांटर या संस्थेच्या ब्रँड अहवालानुसार 2022 मध्ये भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता? तर याचं उत्तर होतं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आणि 10वा प्रश्न होता, सामान्य लोकांच्या तक्रारी गोळा करण्यासाठी कोणत्या सरकारनं CM दा हैसी पोर्टल सुरू केलं? तर याचं उत्तर होतं मणिपूर. आणि यानंतर कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 डबल ऍस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट. आणि आजचा जो सराव प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.